नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पंचगंगेत रोज 200 MLD सांडपाण्याचा लोंढा. पंचगंगा ही नदी जिल्ह्यातील सर्वाधिक प्रदूषित नदी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. एकीकडे स्वच्छ व बारमाही वाहणारी ही नदी आज अक्षरशः गटरगंगा बनली आहे. दररोज सुमारे 200 MLD सांडपाणी नदीत मिसळत असल्याने पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 2009 पासून सांडपाणी शुद्धीकरणासाठी विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी त्या अद्याप अपुऱ्या पडत आहेत. ग्रामीण भाग आणि इचलकरंजी सांडपाणी प्रकल्प उभा करायला अद्याप शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. शिरोळ आणि इचलकरंजी परिसरात नदीचे रूपांतर नाल्यात झाल्याचं चित्र दिसून येत आहे. कोल्हापूर महापालिकेने कसबा बावडा 76 MLD आणि दुधाळी 22 MLD येथे SBR तंत्रज्ञानावर आधारित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. या माध्यमातून सुमारे 100 MLD पाण्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र याच्याही दुप्पट सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न होता थेट नदीत सोडलं जात असल्याने प्रदूषणाचा धोका वाढत आहे. पूर्वी राजाराम बंधाऱ्यावरून कोल्हापूर शहरासाठी पाणीपुरवठा केला जात होता. मात्र नदीच्या वाढत्या प्रदूषणामुळे तो बंद करावा लागला. सध्या बालिंगा, शिंगणापूर आणि काळंबवाडी येथून पाणीपुरवठा केला जातो. एकीकडे शुद्ध पाण्याचा उपसा आणि दुसरीकडे नदीत सांडपाणी सोडण्याचा विरोधाभास कायम आहे. महापालिकेकडून 12 नाले अडवून ती प्रक्रिया केंद्राकडे वळवण्याचे काम तसेच नवीन प्रकल्प उभारणी सुरू असली तरी कामाचा वेग मंद आहे. त्यामुळे प्रदूषणाचा फटका नदीकाठच्या गावांना बसत असून आरोग्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. या उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याची गरज व्यक्त होत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.